हा पवित्र धागा आहे. हे तुमच्या दोघांमधलं अतूट बंधन आहे. हा धागा तुम्ही तुमच्या हाताने त्यांच्या गळ्यात बांधा. अथर्व, अहो अनर्थ झाला. तुमची मुलगी कुंडाच्या पाण्यात पडली. पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्ष्यमामृतात्. वेदा, 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 दादा हे घे. मी करते. वेदा, बाळा डोळे उघड ना. वेदा, 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 दादा हात सोड. वेदा, वेदा प्लीज बाळा, हा ओपन युअर आईज प्लीज. बाबांची प्रिन्सेस आहेस ना तू, डोळे उघड बाळा. नुसतं बघत काय होतात? वाचवायचं होतं ना मुलीला. मंदिरात पूजा करताय आणि स्वतःच्या मुलीकडे दुर्लक्ष करताय. वा रे वा, अशी बाई ना मी कधी बघितलीच नव्हती. आता बघताय काय माझ्याकडे? मीरा, अरे हिचं वय किती, ही बोलते किती? नर्मदा बरोबर बोलते ती. आम्ही लक्ष द्यायला हवं होतं. बाळा, तू आमच्या वेदाचा जीव वाचवलास. खूप उपकार झाले तुझे आमच्यावर. कधीही आयुष्यात कुठली गरज भासली तर ही मंजिरी रामपुरे कायम तुझ्या पाठीशी उभी राहील. वेदा, वेदा डोळे उघड. हे शुद्धीवर येत नाही. हिला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल. मी पण येते. बाजू 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 बा.
देवी आई, माझ्या वेदाला काही होऊ देऊ नकोस. मीरा, इतर कोणीच मला बघू शकत नाही, पण ही मुलगी मला बघू शकते. मला स्पर्श करू शकते. तिला माझा आवाजही ऐकू जातो. माझ्या वेदाला वाचवली. तिच्यामुळेच पूजा अपूर्ण राहील. देवी याने माझ्या मदतीसाठी पाठवलेली शक्ती हीच आहे. मीराच मला मदत करू शकते. बाबा, थट्टा केलीत ना तुम्ही माझी? का केली तशी थट्टा? नाही भेटली मला माझी ताई. कधी भेटणार आहे? बरं, आलीच ती माझ्या समोर, तरी मी ओळखणार कसं तिला? सांगा ना बाबा. उशीर झाला तुला. गेली. गेली? मग आता? धीर धर, धीर धर. होणार. भेट होणार. भेट होणार. भेट. ही रांगोळी इथे अगदी तशीच आहे, माझ्या रांगोळीसारखी. कोणी काढली असेल ही? ताई, तुम्ही इतकं उदास का बसलात? आलं माझ्या लक्षात. मी मगाशी तुम्हाला इतकं बोलले म्हणून नाराज आहात का? अहो नाही. माफ करा, म्हणजे मी इतकं बोलायला नको होतं. मला वाटलं तुमची मुलगी आहे आणि चुकून बोलून गेल्या. जास्त मनावर नका घेऊ, मी असंच बोलत असते. जाऊ द्या. तुम्ही तिच्या दर्शनाला आलात का? नाही, म्हणजे मी नेते ना तुम्हाला दर्शनाला. नाही, मला आत येता येणार नाही. मी आहे ना, तुम्ही काळजी का करताय? चला, मी नेते तुम्हाला. नको नको. म्हणजे तिच्या मदतीने मंदिरात येऊ शकते, मीराच्या मदतीने. ही अशी पाठमोरी का चालतीये? ताई, तुम्ही घ्या दर्शन. तुम्ही दर्शन नाही घेणार देवी आईचं? माझा विश्वास नाही आहे हिच्यावर. असे ती कुठे ऐकते भक्तांचं. मी निघते. अहो, मीरा, अगं तूच माझी शेवटची आशा आहेस.
हाच देवी याचा संकेत सुद्धा आहे. अथर्वचं मायाशी लग्न व्हायला नको, आणि जर असं झालं तरच माझी वेदा सुरक्षित राहील. आणि यासाठी मला तुझी मदत हवी आहे मीरा. पण तू तर देवी याचा आशीर्वाद घ्यायला सुद्धा नाही म्हणतीयस. देवी आई, तूच मला मार्ग दाखवला आणि मी इथपर्यंत पोचली आहे. मला मान्य आहे, मी तुझ्यावर सुरुवातीला शंका घेतली, पण आता मला अनुभव आला या ग की तू तुझ्या भक्तांसाठी, लेकरांसाठी त्यांच्या मदतीला धावून जातेस. ते तुझ्या कृपेमुळेच मला मीरा भेटली. तिने माझ्या वेदाचा जीव वाचवलाय, आणि आता तिनेच मायाच्या जाचापासून माझ्या वेदाला वाचवायला हवं. आणि ही बुद्धी तूच मीराला दे. ताई, तुम्ही मला तुमची ओळख नाही सांगितली. आणि या देवळात तुम्ही नेहमी येता का दर्शनाला? सगळं खरं सांगावं का हिला? नाही नाही, नको, लगेच काही सांगायला नको. ताई, कुठे हरवलात? नाही, काही नाही. लहानपणी मी माझ्या मावशीच्या गावाला यायचे, इकडेच राहायचे. आता बरीच वर्ष झाली माझं इकडे येणंच झालं नाही. तुम्हाला तुमचं नाव सांगायचं नाही का मला? हो नाही, असं काही नाही. तुमचं नाव मीरा? हो. मी राधा. काय झालं? माझ्या मोठ्या बहिणीचं नाव सुद्धा राधा आहे. अहो, मग मी तुमच्या मोठ्या बहिणीसारखीच आहे. तुम्ही व्हाल माझी बहीण? झाली असते, पण एक अडचण आहे. कसली? तुम्ही मला अहो जाऊ म्हणता ना. चालेल, मग मी तुम्हाला मी तुला अगं तुगं करत आहे. चालेल. मीरा, आम्ही आलोय. काय ग ताई, कोणाशी बोलत होतीस? अगं ही ताई. ताई? कोण ताई? अगं आत्ता इथेच होती, काय माहिती कुठे गेली. कोणीच नाहीये इथे. तू पण ना ताई. बरं जाऊ दे, बाबांनी फुलं मागवली, तीच द्यायची. चल चल चल. हो बरं. देवी, माझ्या वेदाला लवकर शुद्धी होईल, तिला वाच. डॉक्टर वेदा शुद्धीवर कधी येईल? काळजी करू नका, लवकरच शुद्धीवर येईल ती. तिला लवकर पाण्यातनं बाहेर काढलं ते फार बरं केलं. हां, आणि आणखी एक, तुम्हाला सगळ्यांना एका वेळी इथे थांबता येणार नाही. हो, माहिती आहे आम्हाला. बाकी सगळे घरी जातील, काही लोकच इथे थांबतील फक्त. ठीक आहे. मंजिरी, वेदा, वेदा कुंडापाशी गेलीच कशी? मंजिरी, यात कोणाचीच चूक नाहीये. आपण सगळेच पूजेमध्ये व्यस्त होतो ना.
आणि आता डॉक्टर म्हणालेत ना, वेदा लवकरच शुद्धीवर येईल. हवं तर मी आणि अथर्व इथे थांबतो, तुम्ही सगळे घरी जा. नाही, ती शुद्धीवर येईपर्यंत मी थांबेन तिच्यापाशी. तुम्ही सगळे घरी जा, मी थांबते. मी आहे इथे. तुम्ही सगळे प्लीज घरी जा. चला. दादासाहेब, तुमची हरकत नसेल तर मी थांबू इकडे, प्लीज. ठीक आहे, थांब. चला. वेदा, ए राजा, वेदा, आई आहे हो इथे. वेदा, उठ ना बाळा. इट्स ओके. आपली वेदा लवकरच बरी होईल. वेदा, वेद देवी आहे. माफ करा बाबा. पुरे तुम्हाला नेमून दिलेलं एक काम तुम्हाला धड करता आलेलं नाही. अहो मी खूप प्रयत्न केले हो बाबा, पण सगळं आपोआप. आपोआप काही घडत नसतं. तुम्ही इथे येऊन माझा उदो उदो करता आणि तुमची पुतणी तिथे सर्वांसमोर माझा अपमान करते. माझ्याशी असं वागण्याचं धारिष्ट तिचं झालंच कसं? अहो तिला ना काही कळत नाही. काही कळत नाही. गाडी समोरून येताना दिसते तरी आपली चालतेच आहे. मी ऐनवेळेस गाडी थांबवली म्हणून, नाहीतर तिच्या मरणाला आम्ही दोषी ठरलो असतो. अहो कलश हातात असताना थांबता येत नाही ना. अपमान अपमान केलाय तिने आमचा. आणि ह्या अपमानाचा सूड घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही. तिला या आश्रमात मी दासीच करतो की नाही पहा. करा करा, तिला तुमची दासी कराच. हा अहो तुमचा अपमान तो माझा अपमान. त्याकरता आम्हाला तुमच्या मदतीची आवश्यकता लागेल. आधी आम्ही तुम्हाला 5 लाख रुपये द्यायचं कबूल केलं होतं, पण आता आम्ही तुम्हाला 10 लाख रुपये देऊ. पण कोणत्याही परिस्थितीत तुमची मीरा मला माझ्या आश्रमात हवी आहे. मान्य आहे ना की नाही? नाही मान्य आहे 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 मान्य आहे ना. हा अहो काहीही करून गोडी गुलाबीने मी तिला आश्रमात घेऊन येतेच. जय रंगराज बाबा, जय रंगराज बाबा. अहम ब्रह्मास्मि.